नमस्कार मित्रांनो, मी आणि माझे मित्र सचिन पांडरमिसे आज त्र्यंबकेश्वरला आलेलो आहोत आणि आता आम्ही ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहोत. तर सचिन तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये हा ब्रह्मगिरी पर्वत दाखवेल. तर मित्रांनो, या ब्रह्मगिरी पर्वताचं महत्त्व तसं अनन्यसाधारण आहे, पण मी तुम्हाला 2-3 मुद्दे हायलाईट करून सांगतो. त्यातले महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वारकरी संप्रदायाची जी निर्मिती झाली आहे त्याच्या मुळाशी ज्ञानेश्वर माऊली आणि निवृत्तीनाथच आहेत. तर ती चारी भावंडं ज्यावेळी ह्या पर्वतावर फिरत होती त्याचवेळी गहिनीनाथांनी वाघाच्या रूपामध्ये त्यांचा पाठलाग केला, अशी एक आख्यायिका आहे. आणि याच पर्वताच्या एका गुहेमध्ये, इथे उजव्या कोपऱ्यात एक गुंफा आहे, त्या गुंफेमध्ये निवृत्तीनाथ लपून राहिले एकटेच पडल्यामुळे. आणि गहिनीनाथांनी त्यांना त्यावेळी शक्तिपाताची दीक्षा दिली आणि निवृत्तीनाथांनी ती दीक्षा घेतल्यानंतर त्यांची जी काय उन्नती झाली त्यातून त्यांनी पुढे ज्ञानेश्वरांना दीक्षा दिली आणि पुढे मग वारकरी संप्रदाय आणि ज्ञानेश्वरी हे सगळं आपल्याला संजीवनीच्या रूपात आज भेटलेलं आहे. दुसरा मुद्दा असा की मराठीतलं जे पहिलं लिखित साहित्य आहे, वाङ्मय आहे, ते आहे लीळाचरित्र. ते तुम्हाला शालेय अभ्यासक्रमात गेलंच असेल, पण ते लिहिणारे जे श्री चक्रधर स्वामी होते ते महानुभाव पंथाचे संस्थापक होते आणि त्यांनीसुद्धा याच पर्वतावर तपश्चर्या केलेली आहे. आणि तिथे त्यांनी जिथे तपश्चर्या केली होती तिथे आता एक श्रीकृष्णाचं छोटंसं मंदिर बांधलेलं आहे. ते कुठल्या काळात बांधलं असेल ते आता मी विसरलो. त्याचबरोबर प्रत्यक्ष गंगा माता गोदावरीच्या रूपात इथे जी प्रकट झालेली आहे, तर ती प्रकट व्हायला तयार नव्हती म्हणून शंकराने आपल्या जटा ज्या दगडावर आपटल्या होत्या तो दगडसुद्धा याच डोंगरावर आहे आणि त्या जटांच्या खुणा आजही पाहिल्यानंतर आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. तर तिथूनच गोदावरीचा उगम झाला आणि पुढे या पर्वतातून ती बाहेर प्रकट झाली आणि गुप्त होऊन पुन्हा कुशावर्त तीर्थामध्ये प्रकट झालेली आहेत, जिथे आज आपण सगळ्या आपल्या धार्मिक विधींच्या अगोदर स्नान करतो. बाकी त्र्यंबकेश्वराचं महात्म्य 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे किंवा हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, परंतु या पर्वतामुळे ही संपूर्ण जागा जी आहे ती आध्यात्मिक स्पंदनाने भारित झालेली आहे आणि त्याचा लाभ घेण्यासाठी इथे खरं तर आपण आवर्जून थांबण्यासाठी आलं पाहिजे. त्यातही एक दिवस प्लॅन करून जरूर ब्रह्मगिरी पर्वतावर गेलं पाहिजे. पावसाळ्यात जाणं थोडं अवघड आहे, परंतु पावसानंतर तुम्ही जाऊ शकता. तर मित्रांनो, ह्या ठिकाणाचा जास्तीत जास्त आध्यात्मिक लाभ घेण्यासाठी तुम्ही आवर्जून त्र्यंबकेश्वरला दर्शनाला या. इथून पुढे वणीच्या सप्तशृंगीला जाऊ शकता, नाशिकला जाऊ शकता, तो एक एक्स्ट्रा विषय, पण त्र्यंबकेश्वरसाठी खास वेळ काढाच अशी मी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद मित्रांनो.